हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025चे जे रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक घेत आहे, जो आहे महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015. त्याचा आज आपण पार्ट 7 कंप्लीट करत आहे. याच्या आधी आपण पार्ट 6 कंप्लीट केलेले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज आतापर्यंत नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब पण नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, त्याच्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आणि महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट याचे सुद्धा MCQs मी इथे पोस्ट करतो आहे. तर ते व्हिडिओज तुम्हाला डायरेक्टली मिळून जाणार जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाल तर. ठीक आहे. तर आज आपण चालू करणार आहे पार्ट 7. त्याचे 20 क्वेश्चन्स आपण इथे बघतो आहे. तर चला स्टार्ट करूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द स्टेट गव्हर्नमेंट मस्ट कन्सिडर रिकमेंडेशन ऑफ द कमिशन अंडर सेक्शन ऑफ 16(1) C, D and E विदिन. राज्य सरकारने कलम 16(1) क, ख आणि ग, ठीक आहे, अंतर्गत आयोगाच्या शिफारशी किती वेळेत विचारता घ्यावा. तर बघा, ऑप्शन आहे 15 days, 30 days और सच टाइम फिक्स इन कंसल्टेशन विथ कमिशन, थर्ड 60 days and फोर्थ 90 days. तर करेक्ट आंसर आहे सेकंड 30 days. ठीक आहे, 30 days और सच फिक्स इन कंसल्टेशन विथ कमिशन, 30 दिवस किंवा आयोगाशी सल्ला मसलत करून ठरविलेले कालावधी. नेक्स्ट सेकंड, हाऊ आर फंड्स अलोकेटेड फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ धिस ॲक्ट. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी निधी कसा वितरित केला जातो. बघा, ऑप्शन आहे थ्रू लोकल बॉडीज ओनली, सेकंड बाय पार्लिमेंट, थर्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट अंडर द सेक्शन 21 अँड फोर्थ बाय प्रायव्हेट डोनेशन्स. करेक्ट आन्सर आहे थर्ड, बाय द स्टेट गव्हर्नमेंट अंडर सेक्शन 21, कलम 21 अंतर्गत राज्य सरकारकडून. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, इफ अ रूल इज एन्युअल्ड बाय लेजिस्लेचर व्हॉट हॅपन्स टू पास्ट ॲक्शन अंडर इट. जर एखादा नियम विधिमंडळाने रद्द केला तर त्या अंतर्गत घेतलेल्या पूर्वीच्या कृतीचे काय करतात. बघा, ऑप्शन आहे दे बिकम व्हॉइड, सेकंड दे रिमेन व्हॅलिड, थर्ड दे आर ट्रान्सफर्ड टू हाय कोर्ट अँड फोर्थ दे रिक्वायर री अप्रुव्हल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, दे रिमेन्स व्हॅलिड, ते वैध राहतात. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, हू इश्यू अ शो कॉज नोटीस टू डेझिग्नेटेड ऑफिसर फॉर रिपीटेड फेल्युअर. वारंवार अपयश झाल्यास नामनिर्देश अधिकाऱ्याला कारणे दाखवता नोटीस कोण देते. तर बघा, ऑप्शन आहे हायकोर्ट, सेकंड फर्स्ट ॲपेलेट ऑथॉरिटी, थर्ड कॉम्पिटंट ऑथॉरिटी अँड फोर्थ चीफ कमिशनर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॉम्पिटंट ऑथॉरिटी मीन्स सक्षम प्राधिकरण. नेक्स्ट फिफ्थ, विच सेक्शन प्रोव्हाइड फॉर रिमूव्हल ऑफ डिफिकल्टीज इन इम्प्लिमेंटिंग द ॲक्ट. या कायद्याची अंमलबजावणी करताना अडचणी दूर करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे. बघा, ऑप्शन आहे सेक्शन 19, सेक्शन 25, सेक्शन 29, सेक्शन 23. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेक्शन 29, कलम 29 मध्ये. नेक्स्ट 6, व्हॉट मस्ट अकम्पायर रिजेक्शन ऑफ अप्लिकेशन अंडर द सेक्शन 5 of 2. कलम 22(2) अंतर्गत अर्ज नाकारताना काय द्यावे लागते. तर बघा, ऑप्शन आहे रिफंड ऑफ फीज, सेकंड ट्रान्सफर ऑर्डर, थर्ड रिझन इन रायटिंग अँड फोर्थ पोलीस व्हेरिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिझन इन रायटिंग, लेखी कारण. नेक्स्ट 7, विच ॲक्ट डज द डेझिग्नेटेड ऑफिसर पेनॉल्टी रिकव्हरी फॉलो इफ अनपेड. जर दंड भरला गेला नाही तर तो कोणत्या कायद्याअंतर्गत वसूल केला जातो. तर बघा, ऑप्शन आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, सेकंड सिव्हिल प्रोसिजर कोड, थर्ड कंडक्ट अँड डिसिप्लिन रूल अँड फोर्थ लेबर लॉ. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कंडक्ट अँड डिसिप्लिन रूल, आचार व शिस्त नियम. तसंच बघा, KDMC साठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क मीन्स महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्टची MCQ PDF अवेलेबल आहे. ज्याच्यामध्ये 30 सेक्शन्स थेरी विथ MCQs आहे. ती प्राईस आहे 25 रुपीजला. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. नेक्स्ट 8, हू मे रिवाइज द पेनॉल्टी लिमिट इन फ्युचर्स. भविष्यात दंड मर्यादा कोण सुधारू शकतो. तर बघा, ऑप्शन आहे लोकसभा, पब्लिक ऑथॉरिटी, स्टेट गव्हर्नमेंट अँड इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. नेक्स्ट 9th, विच ऑफ द फॉलोइंग मे बी कन्सिडर्ड अन एलिजिबल पर्सन अंडर द ॲक्ट. खालीलपैकी कोणाला या कायद्यानुसार पात्र व्यक्ती मानले जाऊ शकते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फॉरेन डिप्लोमॅट, सेकंड एनी पर्सन एलिजिबल टू रिसीव्ह सर्व्हिस अंडर लॉ,
Third, only elected MLA. And fourth, only retired officer. The correct answer is second. Any person eligible to receive service under law. कायद्यानुसार सेवा मिळण्यास पात्र कोणतीही व्यक्ती. नेक्स्ट 10th, द कमिशन कॅन एक्झामिन. आयोग काय तपासू शकतो? तर बघा ऑप्शन आहे ओनली मिनिस्टर, सेकंड विटनेस अँड डॉक्युमेंट, थर्ड इंटरनॅशनल थ्रेटीज अँड फोर्थ पार्लमेंटरी बिल. द करेक्ट आन्सर आहे सेकंड विटनेस अँड डॉक्युमेंट, साक्षीदार आणि दस्तावेज. ओके. 11. व्हॉट डज द पब्लिक ऑथॉरिटी नोटिफाय अंडर द सेक्शन 3. कलम 3 अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरण कोणती माहिती जाहीर करते? तर बघा ऑप्शन आहे टॅक्स रेट, पोलीस पोस्टिंग, थर्ड लिस्ट ऑफ सर्व्हिसेस ऑफिसर अँड टाइम लिमिट अँड फोर्थ वोटर लिस्ट. द करेक्ट आन्सर आहे थर्ड लिस्ट ऑफ सर्व्हिसेस ऑफिसर्स अँड टाइम लिमिट, सेवा अधिकारी आणि वेळ मर्यादा यादी. नेक्स्ट 12th, what is the aim of reducing demand for affidavit and certificate as per section 20. कलम 20 नुसार प्रतिज्ञापत्रे आणि प्रमाणपत्रांची मागणी कमी करण्यामागील उद्दिष्ट काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रमोट पॉलिटिकल अवेअरनेस, सेकंड रिड्यूस करप्शन, थर्ड इम्प्रूव्ह गव्हर्नमेंट रेव्हेन्यू अँड फोर्थ फॅसिलिटेट फास्टर सर्व्हिस डिलिव्हरी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ फॅसिलिटेट फास्टर सर्व्हिस डिलिव्हरी, सेवा पुरवण्याचा वेग वाढवणे. नेक्स्ट 13, द पॉवर ऑफ द ॲपेलेट ऑथॉरिटी अंडर धिस ॲक्ट आर सिमिलर टू. या कायद्यात अपील प्राधिकरणाचे अधिकार कोणासारखे असतात? तर बघा ऑप्शन आहे लोकसभा स्पीकर, पोलीस इन्स्पेक्टर, सिव्हिल कोर्ट, डिस्ट्रिक्ट कलेक्टर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सिव्हिल कोर्ट, दिवाणी न्यायालय. नेक्स्ट 14, what action is taken if no representation is received from designated officer under the section of 12 of 2. कलम 12(2) अंतर्गत नाम निर्दिष्ट अधिकाऱ्याची बाजू न मांडल्यास काय कारवाई केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अपील इज डिसमिस, सेकंड डिसिप्लिनरी ॲक्शन प्रोसीड, थर्ड पेनॉल्टी इज वेव अँड फोर्थ केस इज सेंट टू मीडिया. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिसिप्लिनरी ॲक्शन प्रोसीड, शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू होते. नेक्स्ट 15, पेनॉल्टी अंडर धिस ॲक्ट इज. या कायद्यानुसार दंड कोण भरतो? तर बघा ऑप्शन आहे पेड बाय पब्लिक ऑथॉरिटी, सेकंड ऑटोमॅटिकली डिडक्टेड फ्रॉम पेन्शन, थर्ड टू बी पेड बाय ऑफिसर कन्सर्न अँड फोर रिएम्बर्स बाय द गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टू बी पेड बाय द ऑफिसर कन्सर्न, संबंधित अधिकारी भरतो. ओके. नेक्स्ट 16, कॅन द स्टिप्युलेटेड टाइम लिमिट फॉर सर्व्हिस डिलिव्हरी व्हॅरी अक्रॉस पब्लिक ऑथॉरिटीज. सेवा पुरवणीसाठी निश्चित वेळ मर्यादा वेगवेगळ्या प्राधिकरणांमध्ये वेगळी असू शकते का? बघा ऑप्शन आहे नो, सेकंड आहे यस बेस्ड ऑन नोटिफिकेशन बाय ईच पब्लिक ऑथॉरिटी, सेकंड यस बट ओनली इन रूरल एरिया अँड फोर्थ ओनली बाय स्टेट कमिशन. करेक्ट आन्सर आहे सेकंड यस बेस्ड ऑन नोटिफिकेशन बाय ईच पब्लिक ऑथॉरिटी. होय, प्रत्येक प्राधिकरणाच्या अधिसूचनेनुसार. नेक्स्ट 17, अपील फील्ड आफ्टर 30 days मे बी एक्सेप्टेड टू. 30 दिवसानंतर दाखल केलेली अपील किती दिवसापर्यंत स्वीकारली जाऊ शकते? बघा ऑप्शन आहे 60 days, 45 days, 90 days विथ सफिशियंट कॉज अँड फोर्थ नेव्हर एक्सेप्टेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 90 days विथ सफिशियंट कॉज, 90 दिवस पुरेसा कारणासह. नेक्स्ट 18, द स्टेट कमिशन हेडक्वार्टर इज ॲट. राज्य आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा ऑप्शन आहे पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मुंबई. नेक्स्ट 19, पेनॉल्टी इम्पोज ऑन फर्स्ट ॲपेलेट ऑथॉरिटी इज बेस्ड ऑन. प्रथम अपील प्राधिकरणावर दंड कशावर आधारित असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फेल्युअर टू अटेंड मीटिंग, सेकंड फेल्युअर टू मेंटेन सॅलरी रेकॉर्ड, थर्ड रिपीटेड फेल्युअर टू डिसाइड अपील और अंडर प्रोटेक्शन टू डेजिग्नेटेड ऑफिसर अँड फोर्थ रिटायरमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड repeated failure to decide appeal or undue protection to designated officer. अपील निर्यात अपयश किंवा अधिकारीस संरक्षण. नेक्स्ट 20, what is the primary purpose of महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चा प्रमुख उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेग्युलेट प्रायव्हेट सेक्टर, सेकंड इम्प्रूव्ह टॅक्स कलेक्शन, थर्ड डिलिव्हर टाइमली ट्रान्सपरंट पब्लिक सर्व्हिस अँड फोर्थ मॅनेज लँड डिस्प्यूट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिलिव्हर टाइमली ट्रान्सपरंट पब्लिक सर्व्हिस. ठीक आहे.
तसंच बघा KDMC साठी म्युनिसिपल कॉर्पोरेशन कंबाईन इंग्लिश आणि मराठी MCQs PDF अवेलेबल आहे. इंग्लिश आणि मराठी सुद्धा अवेलेबल आहे. थेरी प्लस MCQs. अकाउंटची PDF सुद्धा अवेलेबल आहे. JEE सिव्हिलची PDF सुद्धा अवेलेबल आहे. करंट अफेअर्स सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तिथनं तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.